नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बेसन पीठ न वापरता मस्त अशी कांदा भजी बघणार आहोत. तर मंडळी, रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर प्रीताज किचनला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर मंडळी, इथे मी 1.5 वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळ इथे मी 2 तास भिजवलेली होती. तर तुम्ही एक रात्रभर जरी भिजवली तरी देखील चालू शकते, पण आपल्याला भजी लवकर करायची आहे त्यामुळे इथे मी 2 तास डाळ भिजवलेली होती. डाळ भिजवून झाल्यानंतर त्याच्यातलं जे पाणी आहे ते मी पाणी काढून घेतलं होतं आणि परत एकदा डाळ स्वच्छ धुवून घेतली होती, कारण भिजवलेल्या डाळीला वास लागू नये म्हणून डाळ मी परत एकदा स्वच्छ धुवून घेतली होती. त्याच्यानंतर मी मिक्सरमधून डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि थोडीशी दरदरीच डाळ आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, ठेचलेला लसूण आणि चवीनुसार मीठ देखील ॲड केलेलं आहे. इथे मी हळद एकदम थोडीशी वापरलेली आहे. तुम्ही हळद नाही वापरली तरी देखील चालेल. तर हळद जर वापरली नाही तर भज्याला एकदम छान असा कलर येतो. त्याच्यानंतर इथे मी ओवा क्रश करून टाकलेला आहे. इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये धनेपूड टाकणार आहोत. तर मंडळी, धनेपूडच्या ऐवजी तुम्ही जर धने थोडेसे क्रश करून याच्यामध्ये टाकले तरी देखील चालेल. तर इथे मी 1.5 चमचा धनेपूड टाकलेले आहे. त्याच्यानंतर इथे मी याच्यामध्ये मी बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि आता आपण जी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आहे ती याच्यामध्ये मी 1 चमचा टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी घालायची अजिबात गरज नाही, कारण आपण हे डाळ भिजवून मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे त्यामुळे ते ओलसरच पीठ आहे. आणि आता हे आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर एक 5 मिनटं तसंच ठेवायचं आहे, जेणेकरून जोपर्यंत आपलं तेल तापते तोपर्यंत ते तसंच ठेवायचं आहे. तर इथं आपलं कढईमध्ये तेल देखील तापलेलं आहे. याची आता आपण भजी कढईमध्ये तेलामध्ये सोडणार आहोत. तर मंडळी, अशा प्रकारे गोल गोल तुम्ही भजी सोडू शकता. ते जास्त तर गोल याचा आकार काही येणार नाही, पण असे भजी आपण याच्यामध्ये व्यवस्थित अशी सोडून घ्यायची आहे. तर मंडळी, आणि एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याशी बोलायची आहे. तर कालच्या एका व्हिडिओला मला कमेंट अशी आलेली आहे की तुमचा आवाज कर्कश आहे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये म्युझिक येते. तर पहिली गोष्ट तर म्युझिक कमी करू शकते, पण आता आवाजाचं कसं आहे, माणसाचा आवाज जसा असतो तसाच आवाज तुम्हाला ऐकू देखील येणार. तर मी प्रयत्न करेन तुम्हाला माझा आवाज चांगल्या पद्धतीने ऐकू यावा. तर मग त्यात देखील मी थोडेफार बदल करण्याचे नक्की प्रयत्न करेन. तर म्हणजे आता इथे आपली भजी देखील व्यवस्थित अशी तळून झालेली आहेत आणि तुम्हाला दिसत आहे ते कलर देखील पण चांगला ब्राऊन कलरची भजी अशी झालेली आहे. तर मंडळी, आता ही भजी तळून झालेली आहे. तर आता ही भजी आपण एकदा अलटी पलटी करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर मंडळी, आता भज्याचा एक घाणा तळून झालेला आहे आणि आता इथे मी दुसरी देखील भजी तळण्यासाठी तेलामध्ये सोडलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही बेसन पीठ न वापरता एकदम मस्त अशी डाळ भिजवून तुम्ही भजी करू शकता. तर मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी थोडा बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन. व्हिडिओमध्ये कमी म्युझिक टाकण्याचा प्रयत्न करेन आणि आवाजामध्ये देखील बदल करेल. जर कोणाला जास्तच प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही व्हिडिओ नाही बघितला तरी देखील चालेल. माझी तुमच्यावर कोणालाही जबरदस्ती नाही की तुम्ही व्हिडिओ बघावाच म्हणून. कमेंट केल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही कमेंट केल्याशिवाय देखील मला कळणार नाही की माझ्या व्हिडिओमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तर मी थोडा करून माझ्या व्हिडिओमध्ये बदल करण्याचा नक्की प्रयत्न करेन.